भाजपच्या उमेदवार यादीत आयात नेत्यांचीच चलती. 11 पैकी 6 उमेदवार मूळ भाजपचे नाहीत. कोण आहेत हे उमेदवार सांगतो, पण त्याआधी आमच्या चॅनलला लाईक, फॉलो व सबस्क्राईब करा. विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपने आपल्या 11 अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मात्र या यादीने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कारण 11 पैकी तब्बल 6 उमेदवार हे मूळ भाजपचे नसून काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना किंवा अपक्ष पार्श्वभूमीचे आहेत. त्यामुळे भाजपने आपल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांपेक्षा इतर पक्षातून आलेल्या नेत्यांना अधिक संधी दिल्याची चर्चा रंगली आहे. यामध्ये सर्वाधिक चर्चेत असलेलं नाव म्हणजे प्राजक्त तनपुरे. शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचा राजीनामा देऊन 30 मे रोजी भाजपमध्ये प्रवेश आणि अवघ्या एका दिवसात विधान परिषदेची उमेदवारी. नांदेडमधून अमर राजूरकर, धाराशिव लातूरमधून बसवराज पाटील, भंडारा गोंदियामधून अविनाश ब्राह्मणकर, सोलापूरमधून राजेंद्र राऊत आणि सांगली सातारामधून धैर्यशील कदम ही देखील इतर पक्षातून भाजपमध्ये आलेली प्रमुख नावं आहेत. तर अरुण लखानी, प्रवीण पोटे, सुहास शिरसाट, नंदकिशोर महाजन आणि राजू पोद्दार हे भाजपच्या मूळ संघटनात्मक पार्श्वभूमीतील चेहरे मानले जातात. आता या उमेदवारीमुळे भाजपचा विस्तारवाद यशस्वी ठरणार की निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजी वाढणार हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे.